आले का? गेलते तर भल्ल्या तना मी आता म्हटलं आता येतच ना का? एवढंही बरं बश्रम नसा बरं बाई कोण. जरासा तरी पाणीदारपणा पाहिजे मी म्हणतो अंगात. जरासा काहीच नाही आहे तिथं. सुन बाई तू पुरीला अंग टाकू दे ना माय. आता ते दवाखान्यातून आली ना तिथे अंदर अंग टाकू दे पंख्याच्या खाली. हा माय खोलीत नाही टाका लागत. आज माझं काम झाले की मी अंग टाकतो घंटाभर. तिकडेच नाही तुमच्या तिकडे. बरं बाई चाल बरं इकडेच घे. मी घालतो तिला हवा. चल काही नाही होत. पण काय कुठं जावं लागते? कोणाला पाहिजे पंख्याची हवा? हा आणण्यात नाही त्याला पंखे इथं काय? आता मी माणूस की चुप राहून राहिलो तर चुप राहा म्हटलं. चलो बाई टाकते पुरीला पंख्याच्या खाली टाक. तिला जसं गरमी होऊन राहिली तर जसं पंख्याच्या जीवाला शांतता तरी भेटते. आणि लिंबू सरबत करून आणू तू. नाही ना भाऊ हे बाय बाबू अति टाकलं चालते ना बाई. पिंकी चुपत की नाही ती मस्त हवा येऊन राहिली ना बाबू. ऐक अतिच टाकतो इले काही नाही होत ना. अरे हवा लागते ना मस्त साजरी. त्या पंख्याची हवा निरा घरबली येते. आणि सरबत करायला मला टाइम नाही म्हटलं. मी चालली कोठ्याच्या अंग माझ्या कामं राहिले. आपल्या जीवाला घोर आहे की दुसरं तर काही नाही. कामाच्या नाही कोणी कामात पडत नाही. दुसरं जीवाला त्रास आहे. जय बाई तू टाकते ते मी करतो साखर पाणी. बाई पिंके लिंबू टाकतो बाई. लिंबू सरबत घेतं का साधं घेतं? हा लिंबू टाकू का? मस्त 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 लागतं ना आंबट आंबट ना. हा मामा टाक लिंबू. साखर टाक जो गोड कर चांगलं. बरं टाकतो अंग मस्त. मी बघतो आणतो मस्त साखर टाकतो त्याच्यातून गोड सरबत करून आणतो पिंकीले. आई मी म्हणतो हिच्या बापाला एकदा फोन लावूनच पाहतो. शांताबाईच्या फोनवर पाहतो फोन लावून. त्या सांगतील निरोप त्याला. त्याला साजऱ्या त्याने देतीनच निरोप की पिंकीला लागलं म्हणून. आणि तिच्या बाबाला सांगितलं माहित झालं तर येतील. मला असं वाटते बाई येतील ना. पुरी लागलं म्हटलं तर हिच्यावरती येतील. आई बाबा येतात. आई बाबा आले की आपण आपल्या घरी जाऊ. किती मजा येईल बाई. आपण आपल्या गावाला जाऊ. आई आपण खरं चाललो जाऊ आपल्या गावाला. अति काही गमत नाही ना आई. आपल्या घरी किती मजा येते. आई किसन्या सगळे लेकरं आहेत ते मला खेळायले. आपण आपल्या घरी जाऊ. बाबा येऊन राहिले नाही. हो बस झालं पिंके अजून फोनच नाही लागला तर बाबाले. हल्ली नाही राहील तो हरी काय बापाचा काय माय. बरं हो चल येतात काय बाबा. चल अंग टाक बरं. आणि जशी झोप लागली तर लागली. चल. हा हॅलो कोण बोलते? हा शांताबाई मीना बोलून राहिली. मीना ओ माय बाई मीना बोलू माय. कसा केला फोन? कसा आहे हो सारा मजेत आहेस? नाही हो शांताबाई काही मजेत नाही बिचाऱ्या. अहो पिंकीले दवाखान्यात भरती केलं बिचाऱ्या. आता माय बाई काय झालं पिंकीले? माय ऊन घेऊन लागलं का बुट्टीले? ओ नाही शांताबाई ऊन नाही लागलं तिले. तिच्या पायाला वास लागला बिचाऱ्या. ओ माय मी गेलती गहू संघाले आणि ती पोरगी आली मागून. मी करतो करत ती होता बाई वावरात रस्त्यात चिंब पडेल. तिच्या पायालाच लागला. लय टाके पडले माय. आता दवाखान्यातच आहे ते. आता तिच्या बाबाला फोन केलता बाई. त्या गुलाब भाऊच्या फोनवर केलता तर ते म्हणत रॉंग नंबरच करत. आता माझा नंबर तर काही चुकला नव्हता. मी बरोबर लिहिला होता. मी त्याच नंबरवर फोन केला ना. पण ते म्हणत रॉंग नंबर ती नाही येत म्हणून मी तुमच्या फोनवर केला आता. असं लहान झाली त्या गुलाबच्या आता. थांब भेटू देवर मला चांगली काढतोच नाही त्याची. नाहीतरी त्यानं लय ठिकाणी घालायला लावले. आणि त्याच्या सांग पिंकीच्या बाबा सांग बोलणं झालं नाही का झालं? नाही ना शांताबाई ते फोनच नाही दिला त्या माणसानं. काटून टाकला. आता मला भाऊ आणले त्यानं पैसे. आणला की भरले दवाखान्यात. आम्हाला सुट्टी झाली आता तर आम्ही आलो घरी. पण म्हणून मग तुम्हाला सांगायला फोन मॅडम त्याच्या बाबाला तेवढा निरोप द्यायचा फक्त की पिंकीला लागलं एवढं सांग जा. काय व माय लय लागलं का पोरीले? लढलीशीन व. हो ना शांताबाई लय लागलं तिले. काय करतो बिचारा. मग तसंच माझ्या भावानं दवाखान्यात आणलं तर मग आता झालं बाई. आता रक्त एकदम बंद झालं सारं झालं. पट्टी बांधली डॉक्टरने त्याले आणि आता सुट्टी दिली. 2 दिवस झाले आम्ही दवाखान्यात होतो माय. काळजी नको करू तू. अजिबात काळजी नको करून. पैशाची तर अजिबात काळजी नको करू. हे बाय मी त्याच्या बाबालाही सांगतो. येईलच पाठवतो. हे घरीच आहे. येईल पाठवतो आणि त्याला सांगायला लावतो. आणि तू काळजी नको करू पैशाची. मी पैसे पाठवतो त्याच्या बाबाजवळ. काय तू चांगला दवाखाना करते पुरीचा काय? नाही शांताबाई पैसे गिसे नका पाठवू. माझ्या भावानं भरलं दवाखान्यात सगळे पैसे भरले. सुट्टी झाली आम्हाला. आम्ही घरी आलो. डॉक्टरनं औषध दिलं की नाही ते बी आणलं माझ्या भावानं. तर पैशाची काही गरज नाही सध्या तरी. राहू द्या पैसे. फक्त तिच्या बाबाला निरोप देतो तेवढा. आणि सांगा की तिच्या पायाला लागलं तर ते तुमची आठवण काढते म्हणा. तर जा म्हणा भेटीले असं म्हणा. काय सांगा मा येतात की नाही तर सांगून ठेवा नाही. हो मी सांगतो. मी पाठवतो सध्याच पाठवतो येईल. आणि त्याला सांगतो तू काळजी नको करू. हा बरं काळजी घे मग. हा पुरीची काळजी घे स्वतःची काळजी घे काय. बरं ठेवतो मग. परत पैसे पाठवू नये ना? नाही शांताबाई पैसे नका पाठवू. फक्त तिच्या बाबालाच निरोप द्या. बरं काय माय काय लिहिलंय या दोघी मायलिकीच्या नशिबात. देव जाणे माय. देव कोण इतकी परीक्षा घेऊ नये रे बापा देवा. काऊन इतकी परीक्षा घेऊन राहिले त्या दोघी मायलिकीची? काय झालं? कोणाचा फोन होता आणि कोणाच्या पायाला लागलं? काय कोणाला
पिंकीच्या आईचा फोन होता ना मीनाचा. पिंकीच्या पायाला लागलं म्हणते हो माई वा. वावरात गेली हे गेली शेवग्याले गो आणि पोरगी गेली तिच्या माग माग तर पायाला लागलं म्हणते तिच्या. तर पाय तुम्हाला सांगतो हे पा त्या गुलाबची अशी काळा आता म्हटलं चांगली नाही तर मला दिसू द्या मिस काढतो त्याची चांगली. सांग मीनानं म्हणते फोन केला म्हणते हो माय काल दवाखान्यातून त्याले तर म्हणते म्हणे रॉंग नंबर आहे रॉंग नंबर. आता ना त्याची रॉंग नंबर काढतो मी. थांब भेटू दे ना मला फक्त तो. लय तर त्यानं नाचवलं बरं. त्यांनाच नाचवलं मीनाचा संसार सारा. नुसतं त्या याला गुंडारूड करून टाकलं बाई. हाई तसाच होता म्हणा दुसऱ्याच्या बुद्धीचा पाणी पिणारा. मग काय पण जा सांगा त्याले म्हणा ताई पोरगी बिमार आहे दवाखान्यात आहे जा ना म्हणा भेटीले. तेवढं तर कर म्हणा बाप म्हणून. जाऊ दे तू नको गरम हो. तू कायले डोकं टाकून घेऊन राहिली. ते उलट घागर आहे. ते उलट्या घागरीवर किती पण टाका काही फायदा होणार नाही. ते नशिबाच्या गोष्टी आहे. ते दोघी मायले की नशीबच लय फुटका आहे ना की असा माणूस त्याच्या नशिबी पडला. काय करतं लोक सांगेन भीक मागे आहे तो. तो जसे तो गुलाब म्हणतो त्याचा दोस्त सांगते तसं ऐकते. त्याला काही सुद्धा संसाराची काळजी नाही वाट राहिली. नाही ना मी तर म्हणतो हा मीच जातो आणि चांगली काढतोच त्याची. हा शांता हे बाय तू नको जाऊ. तू कसं आहे दारोडा माणूस दारोड्या माणसासंग बोलला तरी गुन्हा आहे. काय बोलावं रे संग मला तर बोलासाठी जीवार येते म्हणा असं आहे. त्या पोरीसाठी बोला वाटतं त्याच संग बोला तोंड नाही पा वाटलं का. तू काही म्हणू नको त्याने. शिल्लक गिल्लक बोलला तर फालतू आपल्याला सहन होणार नाही ते. मीच जातो निरोप सांगतो. काय निरोप त्याला पाठवाच लागते ना फक्त. थांब मी त्याला जसं धडाच शिकवतो जर त्याला लय त्याच्या माणुसकीनं बोलून राहिलो हे बोलून राहिलो तो हाव पाहून राहिला. त्याला मी सांगतो सांगा लागते ना फक्त की भेटीला जाय म्हणून. मी सांगतो त्याला जातो चाललाय तरी जास्त लागते मला त्याच्या वावरात तर त्याच्या दारूनच जातो मग मी आता सांगतो. बरं पैशा गिशाचं काय म्हणे ते पाठव म्हणे कधी पोरगी पैसे पाठव म्हणतो तर पाठवून देतो त्या संग पैसे. त्या माणसाचं पैसे द्या नाही गुन्हा आहे. जाता जाता ना त्यानं उडवून टाका सारे पैसे. नाही पैसे नाही म्हणे ते बिचारी त्याला शरम लागत अशी काय घ्या पैसे म्हणून. पण मी म्हणतो दे जा 500,000 देऊन दे जा त्याच्या हातात. त्याला बजावून सांगा मी मीनाला फोन करून विचारित म्हणा पैसे पोचले की नाही पोचले तर आणि देऊन देतात त्याच्या हातात तेवढे पैसे आणि जा म्हणा भेटीले. तेवढं त्या लेकराला बरं वाटते. या माणसाच्या इकडे पाहिला नाही माहिती पाहिजे आज मस्त का जाते बरं. पण आता त्या पोरीसाठी या लागलं मला याचं तोंड पाहिले नाही तर मला याचं तोंडही नाही पाहा वाटत. अरे मुरल्या काही अंग तोंड होतं की नाही. हा कोण आहे? अरे शांताराम भाऊ या 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 बसा. दिवस निघाला का लेकाचा? नाही दिवस राहिला नाही अजून. तू पसार ना अंग धुत नाही तोंड धुत नाही काय ऐकलं तोंडाचं काय त्या दारूच राहून राहिलं त्याला लय मजा येऊन राहिली. असं वाटते चांगले पाय काढू शका पण असं आहे आता आपलं चालत नाही ना. मन तर इतकं दुखते पण काय करावं आता. काय राजू तुम्ही देताय भेटले देताय त्याला काही राजू बडबड करत राहता. काही माणसाचा रिस्पेक्ट करत नाही काही नाही. रिस्पेक्टफुल माणूस आहो ना मी. अरे तुला काही माहित आहे की नाहीये बे. हा काल लेका त्या होरीनं फोन केलता सुनबाईनं की त्या गुलाबच्या फोन केलता ना. कुठे आहे ते गुलाब. हा दाखव बरं त्याला दाखवतो मी पहिला रॉंग नंबर असते ना तर ते म्हणे त्याले रॉंग नंबर आहे रॉंग नंबर आहे. हा रॉंग नंबर आहे लेका. ती पोरगी बिमार होती दवाखान्यात होती ना. काही तुला लाज शरम लेका असे दोस्त केले काही कामाचे ना धामाचे. दोस्त कसा पाहिजे लेका दुखा सुखात धावून आला पाहिजे असा दोस्त असते. हा दोस्त काय कामाचा रे. हा तो स्वतःच्याच कुटुंबापासून दूर करून राहिला तुले. काय झालं? पिंकीले झालं का काही? मी म्हणून आहिले की नेऊ नको माई पोरगी म्हणून. काय केलं मा पुरीले? हो नेऊ नको अति ठेवत होती नाही रे. तू तर लय सांभाळ करत होता रे चांगला. स्वतःला नाही सांभाळून राहिला का तू. अरे त्या पोरीच्या पायाला येवा लागला म्हणते दवाखान्यात. ते पोरगी 2 दिवस भरती होती. जराशी काही भानावर ये ना जरासा काही जी माणूस म्हणून जग ना जीवन. अरे बाप म्हणून तर कर्तव्य पूर्ण करले का. नाही नवरा म्हणून कर्तव्य पूर्ण करून राहिला कमीत कमी बाप म्हणून तर कर. ते पोरगी वाट पाहिजे ना लेवची मुकलं लेकरूला का इतकं लागलं म्हणजे तिच्या पायाले. त्याच्या सुनबाईनं फोन केलता का. काय रात्री तू कुठे होता रे. अरे मी जरासा बिझी होतो का. हो त्याला बिझी त्याला काम असं पण माहित आहेत मला. बाबू जरासा विचार कर रे. ती तिची मुकलं लेकरू वाट पाहिजे बापाची. आणि बाप्पाला इकडे दारूच लोडते. काय लेका माणूस म्हणून नाही तू शरम वाटू राहिली म्हणजे माणूस म्हणायची बाप म्हणायची. असं जरासा चांगला जगले का. एकदा भेटते बरं हे जीवन. आज ते पोरगी लहान आहे तिला तो गरज आहे. सकाळी मोठी झाली की ते तू तोंड नाही पाहणार मग असं तिच्या संग वागशील तर. त्याला पोरी किती माया राहतात याचा विचार करणं जरासा. देवाने लेका तुला एवढं सणासारखं लेकरू दिलं त्याची तुला कदर नाही. काय झालं दांगडून काय नाही. ते उलचक लेकरू वन हिंडून राहिला तिकडे मामाच्या घरी. त्याचं तुला काहीच नाही. तू इकडे दारूच लोडून राहिला का रे पार्ट्या करता. त्या दिवशी तसल्या शहाणा शब्द खाल्ला होता रे.
की आणा आणा म्हणत आता मी दारू पिणार नाही, हात लावणार नाही, असं नाही तसं नाही. आणि लगेच झाला सोबत सुरू नाही. अबे ते पोरगी दवाखान्यात भरती होती, तिचा मामा काय करोडपती आहे का? हा, त्याला बी वन हिंडा लागला ना पैशासाठी. आपल्याला माहित नाही का? मग जाणं दे का, देणं जसं पैसे नाही हे नाही, जरा बाप म्हणून काहीतरी एखादं कर्तव्य पुरं कर. माय पिंकी, काय झालं माय पिंकीले? या बाईनच तिला काही वारलं गेलं अशी, तिला खाऊन घातलं चांगलं, म्हणून ती बिमार पडली अशी. माझ्या घरी होती तर चांगली खात जाय. त्या काय तोंड्या मामाच्या घरी नेला आणि त्याच्या घरी काही खायला नाही, भिकार चोटल्या का पहिलेच त्यानं माया पोरगी घेऊन गेला. काही माया पोरची सोय नाही केली. वाटते तुला जर काही हा, तो मामाला काही इतकं करून राहिला त्या पोरीचं, त्याच्या बहीणचं, तो त्याचं कर्तव्य पूर्णपणे भोवून राहिला बाबू, हे लक्षात ठेवतो तू त्याला एक बी कर्तव्य पूर्ण नाही करून राहिला. आणि उलट त्यालाच म्हणतो भिकार चोटे घेते, त्यापेक्षा लय श्रीमंत आहे बाबू तो माणूस. फक्त पैशाने श्रीमंत नसते, हे गोष्ट लक्षात ठेवतो तू. माणूस हा मनानं श्रीमंत पाहिजे. पैसा दिला काय, आला काय आणि गेला काय, माणसाचं मन पाहिजे चांगलं. ते त्याच्या तिच्या मामाचं आहे. पाय किती करून राहिला तो स्वतःच्या बहिणीसाठी आणि भाषेसाठी. आणि तू काय स्वतःच्या कुटुंबासाठी नाही करून राहिला का? तू काय तो बहिणीसाठी आणि भाषेसाठी करशील बे? खरंच राजू शांताराम भाऊ, मी लच चुकलो नाही. मी लस सुधारायचा प्रयत्न करतो राजू. मी म्हणतो आता मी या दारूला हात लावणार नाही, पण काय करू, हे दिसलं की ते लोक बोलायला आले की मला सुचतच नाही राजू काही. मी लय वाईट आहो, खरंच वाईट आहो. मी एक बाप म्हणून लय वाईट चुकलो, मी लय वाईट आहो. हा ठीक आहे आता म्हणलं तर ती नको ताल तोडू माया एकटा. माझ्या तर कवडीचा विश्वास नाही रे की तू खरं बोलत असशील. जाणं लेका जाणं, धुणं अंग तोड, हा जाणं वाट पाहून राहिलं ती पोरगी. काहीतरी विचार कर रे जरासा. हा हे बाय, ते पैसे तर तुम्ही जाता जाता येतो माझ्या घरी आणि पैसे घेऊन जाजो. आणि ते पैसे मीना जवळच दिले पाहिजे, हे लक्षात ठेवतो. रस्त्यात जर खर्च केले की मग तू वायसन मी फोन करून विचारेन ते पोरीले की बाई पैसे पोचले का, काय आणि जरा अंग तोंड धुवून जा. जाऊ का मग मी? पण आता कोणत्या रुंडाने जाऊ मी? मला जायची शरम लागू राहिली. तर ती मला जाणं म्हणजे मी काय जाऊ, कसं जाऊ? ढंगरे करायची तुला लाज नाही वाटली? आता जायची काय लाज वाटू राहिली? जा ना, जाय. जसं माणसासारखं जाय, बापासारखा. बापाचं काळी दाखव जसं खाय म्हणून तुले.